सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वडीलच आपल्या लेकराचे वैरी बनले। शाळेतून येणाऱ्या सततच्या तक्रारी, अभ्यास न करणं, सतत मोबाईलवरती गेम खेळणं या कारणाने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं। संपूर्ण घटना काय घडली पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानंच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे। विजय भट्ट असे क्रूर पित्याचं नाव असून कीर्ती भट्ट असं मृत मुलाचं नाव आहे। 15 दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या भयंकर घटनेनं सोलापूर शहर हादरून गेलेलं आहे। याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी आहे की सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे। या भागात राहणारे विजय भट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रांतीच्या दिवशी कोल्ड्रिंकमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली। शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणं, सतत मोबाईल पाहणं या कारणावरून वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। संक्रांतीच्या दिवशी मुलगा कीर्ती भट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी नेलं व कोल्ड्रिंकमध्ये सोडियम नायट्रेटची पावडर मिसळून त्याला प्यायला दिलं। 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचं कारण समोर आलं नव्हतं। अखेर 15 दिवसांनी आरोपीनं मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे। स्वतः मुलाच्या वडिलांनीच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मन सुन्न करणाऱ्या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे। एक वडीलच आपल्या लेकराचे शत्रू बनले। कोल्ड्रिंक मधून विष पाजून बापानंच आपल्या मुलाचा जीव घेतलाय। शाळेच्या सततच्या तक्रारीला हे वडील कंटाळले होते। मुलाचा खोडकरपणा, अभ्यास न करणं आणि सतत मोबाईल पाहणं याच कारणावरून वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं।